दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे पॅव्हिलियन मध्ये. कोलारे संघाकडून पाहिलं गेलं तर 2 मिनिटं सामना थांबायचा आहे. आंतरट संघाकडून पाहिल्या गेलं तर सलामीची जोडी असेल तर मैदानामध्ये प्रथमेश आणि विजय असेल तर, आणि गोलंदाजी मार्कवरती कोलारे संघाकडून संभाजी. गोलंदाज पॉवर प्लेचा पहिलाच पहिला अर्धाला तो आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू होता, फुलटच चेंडू होता, मात्र हिट करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण होते. लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्येचा श्रीगणेश होतो 1 या अंकाने. सुरेख चेंडू होता, मात्र चेंडूला कुठल्याही प्रकारची उस्ती नाही. निर्धाव चेंडू जातो एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव आली नाही या चेंडूवरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या अंकावर. सुरेख चेंडू होता, मात्र चेंडू जाईल तो क्षेत्ररक्षकाच्या वरून. पहिला षटकार येतोय तर विजयच्या बॅटमधून येतोय तो 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, दुसरा चेंडू निर्धावाला होता, तिसऱ्या चेंडूवरती मात्र चेंडूची गती ओळखली आणि 6 धावांसाठी मारलेला हा षटकार येतोय तर विजयच्या बॅटमधून. पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू पंचांकडे दाद करताना मात्र लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते. पंच दात फेटाळताना कुठेतरी LBWची अपील केली होती गोलंदाजाने, मात्र लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावर. सुरेख चेंडू काय अफलातून चेंडू टाकला होता, ब्लॉकहोलचा चेंडू मात्र काही समजला नाही फलंदाजाला. पंच आमच्याकडे इशारा करता षटक संपुष्टात येतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर संभाजीने फक्त 8च धावा खर्च केल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतं ते पाहूया गोलंदाज कोलारे संघाकडून. पहिलं षटक पाहायला गेलं तर कोलारे संघाकडून संभाजीने हाताळलं. पाहिलं गेलं तर आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक त्याच्या मागेच पाहायला गेलं तर बंटी वाघे हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
सुरेख चेंडू मात्र चेंडू हा उंच उडलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून गेलेला आहे. तो स्ट्रेट ड्राईव्हनं पाहायला गेला तर येतोय तो 6 धावांसाठी षटकार येतोय. पाहायला गेलं तर हा लगातार दुसरा षटकार असं विजयच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावरती. सुरेखरित्या चेंडू टाकला होता मात्र बॅटची कडा लागली. रक्षकाच्या वरून गेलेला चेंडू असेल तो 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार येतोय. तो धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती पाहिला गेला षटकाराला दुसरा चेंडू मात्र चेंडूला गती खूप होती मात्र बॅटची कडा लागली. इष्टरक्षकाच्या वरून गेला तो 4 धावांसाठी चौकार आला. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. बॅट बॅटची कडा लागली. एकच धाव येते. आत्तापर्यंत पाहायला गेलं 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केला तर उर्वरित येणारे 3 चेंडूमध्ये कित्येक धावा रोखू शकतो तो गोलंदाज पाहूया बंटी आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू आपला तो खणून काढलेला चेंडू मात्र फिल्डर तिथे तैनात आणि एकदा पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र 2 धावा यशस्वीरित्या लगाला होता मात्र त्याला रनआउटच्या स्वरूपात बाद केलंय. विकेट क्रमांक 1 बसतोय झटका अंतरड संघाला. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून रन्स येत होत्या मात्र त्याच फलंदाजाला इथे कुठेतरी मागावर परतावे लागेल. कुठेतरी झटका बसतोय तो अंतरड संघाला विजयच्या स्वरूपात. विजयची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाज विघ्नेश. सुरेख चेंडू मात्र मारला होता मात्र क्षेत्ररक्षक तैनात मात्र दुसरा देखील विकेट हादर क्रमांक 2 बसवतो अंतराळ संघाला. झेलबाद होतो ते फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पहिला तिसरा गोलंदाज कैलास शिंगे. पुलटो चेंडू होता मात्र एकच धाव येईल ती पहिल्या चेंडूवरती कैलासच्या. फुलटो चेंडू होता मात्र एकच धाव मिळाली त्यावरती. पुन्हा एकदा तोच फुलटो चेंडू लेग साईडच्या दिशेने फिल्डर मात्र क्षेत्ररक्षणाकडून चुकी होते. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होते. या दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर कल्लाश 2 चेंडू हाताळले. दोन्ही चेंडू फुलटोस होते मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करेल का तो. सुरेख चेंडू मी निघतच बोललो होतो 2 चेंडू फुल टॉस टाकले होते मात्र तिसरा चेंडू सुद्धा तोच टाकला मात्र ब्लॉक होल्डला चेंडू त्रिपलाचित बाद होतोय फलंदाज. नितीनला मागे परतावं लागेल मात्र नितीनची जागा घेण्यासाठी जात तो फलंदाज रोशन. 2 चेंडू फुलटॉस टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा तोच चेंडूचा वापर केला. आकलीचा बुद्धीचा वापर करून ब्लॉक होल्डला चेंडू टाकला आणि फलंदाजाला मागे परतावं लागेल ते.
नितीनला. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत. कैलाससाठी सुवर्ण संधी असेल, जर कैलासने जर 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर अक्षय वर्मा यांच्याकडून ₹500 पारितोषिक असेल. लगातार 2 विकेट घ्यावे लागतील तर ₹500 पारितोषिक आपल्यासाठी आलेले आहे इथे. सुरेख चेंडू टाकला होता, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 या अंकावर. फुल टच चेंडू, तोच चेंडू व्हायला पुन्हा येतो. त्या चेंडूचा समाचार घेतलं आणि मागच्या दिशे लेग साईडच्या दिशेने भिडकावून दिलेला हा षटकार येतो तो. रोशनच्या बॅटमधून हा आलेला पहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती रोशनने मारला षटकार येतोय तो. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5च धावा खर्च केल्या होत्या. 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार आला. आतापर्यंत 5 चेंडू बॉल. सुरेख चेंडू टाकला होता, मात्र बॅटची एज लागली होती. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 या अंकावर, 33 रन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या अंकावरती. शेवटचं षटक असेल, चौथं सांघिक षटक. यापुढील होणारा सामना वंजारपाडा विपक्ष खांडस संघ. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी समालोचक कक्षाजवळ यायचं आहे. वंजारपाडा विपक्ष खांडस संघ, दोन्ही संघाचे कर्णधार. कोलारे संघाकडून चौथा गोलंदाज असणारा ऋतिक गोमारे गोलंदाजी मार्कवरती चौथा आणि सांघिक षटक हाताळण्यासाठी. पंच आमच्याकडे इशारा करता इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 34, 34 या अंकावरती. सुरेख चेंडू, पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर वाईट टाकला. दुसऱ्या चेंडूवरती माझं आक्रमण केलं. 6 धावा येतील ते स्ट्रेट ड्राईव्हने मारला हा षटकार येतोय तो लॉंग ऑफला. पाहायला गेलं तर सुरेखरित्या मारलेला षटकार येतोय तो हा. विघ्नेशच्या बॅटमधून पाहायला गेलं तर हा षटकार येतोय. दोन धावा ना नितीन.
नॉट आउट असेल. 2 धावा पूर्ण झाल्या यशस्वीरित्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42, 42 या अंकावरती. आतापर्यंत पाहिला गेला तर 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. उर्वरित येणारे 4 चेंडू शिल्लक असतील ते चौथ्या षटकामधील. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. वाईट नाही ना तिथे? वाईट नसेल तर म्हणजे डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू आहे, डॉट. सुरेख चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र 2च धावावर समाधान मानावं लागेल ते अंतरट संघाला. सुरेख चेंडू मात्र गती ओळखली. चेंडूला दिला तर भिडकावून ऑफसाईडच्या दिशेने मिडॉन ओव्हरवरून 6 धावांसाठी येतोय तो पुन्हा एकदा षटकार. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल ते चौथ्या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचली 50, 50 या आकड्यावरती. सुरेख फटका. अजून एकदा क्षेत्ररक्षक तैनात. झेल ड्रॉप होतं आणि 4 धावा होतात त्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 54 या अंकावरती. पहिल्या इनिंगच्या सत्रानंतर पाहायला गेलं तर 54 धावा झाले. 55 धावांचं लक्ष असेल ते कोलारे संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल. चला अद्रट संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्वरित कुठल्याही प्रकारचा विलंब लावू नका वेळेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या अंकावरती. 55 धावांचं टार्गेट असेल तर कोलारे संघाला.
येणारे 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असणार ती कोलारे संघाला. कोलारे संघ जर आपली सलामीवीरची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. कुठल्या प्रकारचा टाइम लावणं विलंब करा. वंजारवाडा विपक्ष खांडस संघ दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असे त्यांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. फलंदाजीसाठी कोलारे संघाकडून पाहिल्या गेलं समीर आणि त्याच्या जोडीला पाहिल्या गेलं संभाजी, दोन्ही महत्व फलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहिल्या गेलं अंतरड संघाकडून पाहिला गेलं गोलंदाज पहिला पॉवर प्ले षटक आता तो विघ्नेश. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते वंजारपाडा संघाने. आपलं डिसिजन कळवायचं आहे आपलं. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली ती कोलारे संघाने संभाजीच्या स्वरूपात. वंजारपाडा संघाने पाहायला गेले तर प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. आमंत्रित केलेल्या फलंदाजीसाठी खांडस संघाला दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यापुढील सामना आपला असेल चौथा सामना आणि शेवटचा चौथा सामना असेल तो वंजारपाडा विपक्ष खांडस संघ. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. सुरेख चेंडू टाकला होता मात्र चेंडूवरती गती भरपूर होती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातो. कुठल्याही प्रकारची आतापर्यंत धाव आलेली नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव. अजूनही कुठल्या प्रकारची धाव आलेली नाही इथे. फुलटॉस चेंडू मात्र सुरेखरित्या मारला चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने जातोय चेंडू. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावसंख्येने खाता उघडतो तो संघाचा. समीकरण होतं 24 चेंडू आणि 55 धावा. आता उर्वरित येणारे पाहायला गेलं तर 21 चेंडू असतील आणि धावसंख्या पाहिजे 53 धावांची गरज असणार ती कोलारे संघाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र क्षेत्ररक्षक डोक्यावरून मारलेला चेंडू. 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण होतात. धावसंख्या जाऊन पोहोचली या दोनच्या सोबत 4 या अंकावरती. सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने पाहिला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह लगावलेला हा मारलेला येतो तो बॅटमधून चौकार येतो तो.
तनीच्या बॅटमधून पाहिलं गेलं तर पहिला निर्धाव चेंडू गेला, दुसरा 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर चौकार येतोय तो. वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय तो तनिष. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुरेख झेल घेतला तो मात्र विजयने आणि विकेट क्रमांक 2 तनिषची विकेट जाते ती. दुसरा विकेट बसतो कोलारे संघाचा. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 8 धावा खर्च केल्या विघ्नेशने आणि 2 विकेट घेतल्या आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती पाहायला गेलं तर आंतरड संघाकडून दुसरा स्पेल हाताळण्यासाठी येत आहे तो जय गोलंदाज. इट्स अ वाईट चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतात व्हाईट. सुरेख पुन्हा एकदा बॅटची कडा लागली मात्र एक धाव पूर्ण होते ते. एक धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या अंकावर. वाईट आहे. एज. ओके. सुरेख चेंडू हाफ पिचचा चेंडू होता मात्र त्याला फेस केलं. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. पंच आमच्याकडे इशारा करतात षटक क्रमांक 2 संपुष्टात देत आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आंतरड संघाकडून गोलंदाज पाहूया कोण येतं ते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती तिसरा गोलंदाज नौकार गोलंदाज पाहायला गेला तर आंतरड संघाकडून विजय हा गोलंदाज. स्लोवर चेंडूचा टाकलेला हा स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो तो निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही.
पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. बंटीला काही लाईन काही समजली नाही, मात्र विजय मात्र आपल्या गोलंदाजीवरती दाखवतोय स्लो फास्ट अशा प्रकारे निर्धाव चेंडू काढतोय आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे आता धावसंख्या भरपूर आहे आपल्या 45 धावा 12 चेंडूमध्ये फेस्ट करायच्या, पण 2 चेंडूचा खेळ झालाय. शॉर्ट चेंडू मात्र शॉर्ट चेंडूला भिडकावून दिलाय तो लेग साईडच्या दिशेने येतो तो बंटीच्या बॅटमधून येतो तो पंच आमच्याकडे षटकार येतोय तो 6 धावांसाठी. षटकारानंतर पुन्हा एकदा पाहायला गेलं 2 धावा, एक धावच घेतली होती. दुसऱ्या धावेला कॉल केला म्हणून दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या अंकावर. अजूनही तिसऱ्या षटकाचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सुरेख फटका मात्र शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार घेतोय तो बंटी. दुसरा षटकार येतो बंटीच्या बॅटमधून. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार ती कोलारी संघाला. 7 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा येतो तो बंटीच्या बॅटमधून पाहायला गेलं तर फिल्डर त्या खाली ना फिल्डरच्या वरून येतो तो लेग साईडच्या दिशेने. 6 धावांसाठी बिग षटकार. विजयच्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं 3 षटकार आले आतापर्यंत. एक दुहेरी धाव आली, 2 निर्धाव चेंडू आले होते, मात्र नंतर बंटीने आक्रमक केलं. 3 षटकार आणि एक दुहेरी धावेच्या स्वरूपात अशा प्रकारे या 6 चेंडूमध्ये 20 धावा काढल्या. आता येणारे 6 चेंडू आणि तब्बल पाहायला गेलं 24 धावांची गरज असणार ती कोलारे संघाला. शेवटचं शतक हाताळण्यासाठी आलेला तो अंतरट संघाकडून पाहिला गेला अमल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असतो अमल. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार ती कोलारे संघाला. बंटीला स्ट्राईक देणं कुठंतरी इथे कैलासला स्ट्राईकवरती आणावं लागेल ते बंटीला, कारण की बंटीने मागील षटकामध्ये पाहिलं गेले 3 षटकार लगावलेत. कैलासने देखील पाहायला गेलं तर भरपूर उंचावर मारेला स्ट्रेट ड्राईव्हर येतो तो कैलासच्या बॅटमधून. पहिलाच येतो तो षटकार 6 धावांसाठी. जिथे 6 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण होतं तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती कैलासच्या बॅटमधून येतो तो षटकार. कैलास सुद्धा सांगू शकतो का मी सुद्धा षटकार मारू शकतो, सामना विजयी करू शकतो. येणारे 5 चेंडू उर्वरित आणि धावसंख्याची गरज असेल ती 18. अजूनही 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार, मात्र 3 फटके मोठे मारावे लागतील 5 चेंडू मध्ये कैलासला. सुरेख फटका पुन्हा एकदा उचलून मारला होता लेग साईडच्या दिशेने. एकदा पूर्ण होते.
एकच धाव घेतली, कुठल्यावर मिस फिल्डिंग केली होती मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेतली नाही. येणारे 4 चेंडू असतील आणि 17 धावांची गरज असणार. धावसंख्या जाम पोहोचली 38 या अंकावरती. 4 चेंडूमध्ये 3 मोठे मोठे हिट मारावे लागतील ते बंटीला. वाईट चेंडू समजून निर्धाव चेंडू जे सांगता बॅट्समॅनने कुठल्याही प्रकार. फलंदाजाला वाटलं होतं चेंडू वाईट जाईल म्हणून, पण चेंडूला मात्र स्लो पद्धतीने आतल्या दिशेने बाजू दिली आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. समीकरण होतं 5 चेंडू आणि 18 धावा. मात्र बाउंड्रीवरती गेला चेंडू, एकच धाव तिथे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही आणि लगातार 2 चेंडू निर्धाव आले. आता उर्वरित येणारे 2 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार. सुरेखरित्या मारला चेंडू, मात्र चेंडू येईल तो षटकार येतो इथं बंटीच्या बॅटमधून. आता एक चेंडू आणि 11 धावांची गरज असणार. शेवटचा चेंडू असेल. लेग्सच्या दिशेने मारला चेंडू, फिल्डर त्या खाली तैनात आणि एकच धाव. सामना जिंकलाय तो वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड संघाने.